पीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पिठलं तर सगळ्यांनाच जमतं, पण सिंहगडावर जे पावसाळ्यामध्ये पिठलं आणि भाकरी मिळते, तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि कांद्याची चटणी पण त्याच्यासोबत मिळते, तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचे हे काही इन्ग्रेडियंट आहेत, तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलंय. एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय कापून, अर्धा टोमॅटो घेतलाय, लसूण, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता मी कढई ठेवते आहे गॅसवर. ही बघू शकता कढई लोखंडाची आहे, त्याच्यामध्ये मी आज पिठलं करणार आहे. आता मी तेल टाकते, बघू शकता तुम्ही किती टाकते तेल. मोहरी टाकणार आहे मी आता एवढ्या प्रमाणामध्ये. तेल तापून द्यायचंय आणि तेल तापल्यावर मोहरी टाकायची. मोहरी तडतडली पाहिजे छान, बघू शकता. बघा असं आता मी कढीपत्ता टाकते. कढीपत्त्याची आणि मोहरीची फोडणी दिल्यावर मी आता कांदा टाकते. मीठ टाकून घ्यायचंय. मी 1 चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकले. मिक्स करून घ्यायचंय. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये आपण ह्या ज्या मिरच्या घेतल्यात ते वाटून घ्यायचं आहे. लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे मी वाटून घेतलंय. बघू शकता कांदा आता छान गोल्डन पिंक झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हे वाटून घेतले ते मी टाकणार आहे. घ्यायचं य. बघू शकता हा आमचा आरुष आहे. तू हे खातोय का म्हणून वास येतोय घाणेरडा. बघा हिने पण खाल्ले. बघा बघा दाखव काय खाल्ले. गंदी आवनी आमची. चिंगम काय होतं मी तरी म्हणते कसलं घाण वास होतोय काय माहिती. त्यातून येतोय. नको खाऊ तसलं काय पण. चिंगम हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान. हे चांगल्या प्रकारे आता परतून झालंय. आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकतेय. बघू शकता तुम्ही बेसन पीठ घेतलंय मी. आता हे एका पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचंय. बाबा बोलला आम्ही व्हिडिओ बनवतो. 5 चमचे घेतेय मी. तुमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हवं तेवढं. तुमच्या आयडीला बोलू. आम्ही पण आता ब्लॉग बनवतो. बनव. आशीला वरून बनवायचं अजून थोडेसे राहिले. बनव बरं. दाखव. ए मारती झाला. ही साईडला थोडी कोथिंबीर लागलेली, त्याच्यामध्येच मी थोडं पाणी टाकलंय आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं असं मिक्स करून घ्यायचंय, ज्यामुळे ह्याच्यामधल्या ज्या होणाऱ्या गाठी असतात त्या होणार नाहीत आणि बेसन आपलं एकदम प्लेन होईल. लागेल तसं पाणी आपण टाकत जाणार आहोत.
आधी याच्यामधल्या ज्या गाठी असतात त्या आपण फोडून घ्यायच्यात आणि प्लेन करायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं. असं प्लेन करून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकते, बघू शकता. मीठ आपण पहिल्यांदाच टाकले जेव्हा आपण कांदा टाकला होता. आणि आता मी हळद टाकली आहे. आता थोडीशी धने पावडर टाकायची, बघू शकता तुम्ही क्वांटिटी, थोडीशीच टाकते. आणि थोडी जिरे पावडर. हे आपण जे पाणी टाकून बेसन पीठ घेतलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला असं पाणी टाकायचं आणि पातळ करायचं आहे बेसन शिजण्यासाठी. बघू शकता असं मी पातळ करून घेतलंय. आता ह्याला शिजण्यासाठी ठेवणार आणि आपल्याला अंदाजानुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे. मिक्स करून घेतेय आणि ह्याच्यावर याला उकळी येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे बारीक गॅसवर. काय करते तिला विचार ना. काय करताय आता तुम्ही? आमचे आयब्रोज बुडून टाकताय तुम्ही, प्लीज नीट करा. माझे नेल पेंट पण लावायची. किती रुपये झाले? 5 रुपये. 5 रुपये. ओके, द्या पर्स. टेक इट. थँक्यू. वेलकम. बघू शकता एकही याच्यामध्ये गाठ राहिलेली नाही आणि प्लेन आपलं पिठलं झालेलं आहे. अशा पद्धतीने केल्याने खूप छान टेस्ट लागते आणि सिंहगडावर खाल्ल्यासारखी फिलिंग येते. झालंय अशा प्रकारे आपलं पिठलं, बघू शकता तुम्ही. ही कोथिंबीर आपण कापून घेतली ती मी आता बेसनवर टाकते. तर आता कांद्याची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. कांदा घेतलाय एक मोठ्या साईजचा, असा बारीक कापून घेतलाय. आता त्याच्यावर मी मीठ, हळद, मिरची पावडर असं टाकून घेणार आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं. बघू शकता मी किती घेतली आहे, थोडीशीच टाकायची, जास्त पण नाही टाकायची. आता मी लाल मिरची पावडर टाकते 1 चमचा. आपल्याला जेवढं तिखट हवंय तेवढं आपण टाकू शकतो. मी 2 चमचे टाकले. त्यात आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आता मी एक छोटी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकते तडक्यासाठी. तेल आपल्याला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे.
मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आहे कापून बारीक. आणि याच्यावर आपण आता तेलाचा तडका देणार आहोत. तेल मी गरम करून घेते. तेल आता चांगलं तापलं आहे. आता मी त्याच्यावर टाकते. बघू शकता असा तडका बसला पाहिजे ना. मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते.